नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आता सकाळची वेळ, मस्त असं चहा पाण्याचा टाईम झाला आहे आता. तर मस्तच मी चहा पिऊन घेते. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची मला. नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. पाण्याचं नळ चालू. तर सगळ्यात अगोदर मस्त असं चहा पिऊन घेते. खूप गरम होते, अजून पण खूप गरम होते. आणि आता मुलांची शाळा पण चालू व्हायची. त्याच्यामुळे चला आता आपलं रुटीन चेंज करावा. पटकन चहा पिऊन घेते, नंतर भेटते. हॅलो गाईज, नमस्कार. तर बघा आता ना सकाळी जे व्हिडिओला सुरुवात केली त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट दुपारी ना मी हे केलं, सगळं काम वगैरे आवरलं. खूप सगळं काम आवरल्याच्यानंतर लगेच आहे ना सकाळ पापडाचं म्हणून ठेवलं का स्वयंपाकाच्या अगोदर. पण नंतर सगळं काम आवरल्याच्यानंतर दुपारी मस्त असे पापड लाटायला बसले. परत थोडेफार लाटले. नंतर हे केलं, परत आहोंचा सेकंड शिफ्टचा डब्बा, मस्त असं वांग्याची भाजी चपाती बनवली. आणि घरच्या घरी मस्त अशा उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स करून डाळ मस्त असे ना पापड बनवलेत मी. आणि ह्याच्यामध्ये ना फक्त काही नाही, थोडंसं मीठ आणि पूर्ण पापड मसाला पुरीत असतं सगळं रामबंधूचे सगळ्या गोष्टी अशा टाकून घेतल्यात आणि मस्त असे पापड छान लागतात. आणि हा अनुभव आहे हा माझा पहिल्यांदाच बरं का पीठ मळायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी लग्नाच्या पापड वगैरे लागले, पण माझं लग्न झालेलं ते आता 9 वर्षात मी पहिल्यांदाच पीठ मळलेलं. आतापर्यंत मी कधीच पापडाचं पीठ मळलेलं नाही. पहिल्यांदाच मळून म्हटले, पहिल्यांदाच ट्राय केले. एवढे छान मस्त पापड झाले तर मला जवळ पण दाखवले मी इथे लाटलेले. तिकडं काय टाकलेलं आणि मस्त एवढे पिवळे चुटोक झाले नुसते पापड, एकदम मस्त. आता मला तळायला पण दाखवेल बरं का मी कसे होते आपले पापड ते. आणि एवढी मला ना कंटाळा आलं झालं पापड लाटताना, झोप आले होते. पण आता काय ना ती पण येणार होती लाटायला, तर अचानक शिवान आजारी पडला आहे. त्याच्यामुळं मग शिवान जास्तच किरकिर करतोय. त्याच्यामुळं काही मी एकटीच आहे पापड लाटायला. जाऊ दे. आणि मला पापड लाटताना ना आज आहे ना फिशाची खूप आठवण झाली बरं काय. कारण की फिशा असते ना लगेच काय मिळेल माहिती का, मला पण बेलणं दे, पोळपट दे, लाटणे. आणि लेडीजचं काय असतं खेळणं तेच असते, भांडे लहानपण हाय का नाही बरं. तर चला मस्त असं पापड लाटून घेते. आणि असे मस्त एकदम पातळ पापड लाटले. कारण की ना ते पातळ पापड आहेत ना खायला मात्र एकदम टेस्ट देतात. असे जाडसर आहेत ना मग ते नाही खाऊ वाटत. असे पातळ लाटून घेतले. दाखवते पापड पण दाखवते आपल्या जवळ. एकच मिनिट थोडं पापड कम्प्लीट करते, कारण तसं जर ठेवला ना परत तसा लांबच नाही. तर माझा अवतार तर बघा आज कसा झालाय अक्षरशः. खूप गरमी इकडं. तर चला तुम्हाला आता मी जवळून दाखवते माझे पापड. आणि पापड आता जवळपास होत आलेत बरं का, म्हणजे झाल्या काय 2 का काय पापड राहिले तर ते पण दाखवते. आणि बघा तुम्ही आता आपले पापड. तर हे बघा आता इथं लाटलेले काही पापड इथं. हे खालचं बघा पेपर जसं व्हाईट दिसतं एवढं पातळ पापड लाटले तुम्ही. आणि असे ना काठावर का टाकले नाही का पापड असे वाकडे होत नाहीत, नाही तर मग असे वाकडे पापड होतात, त्याच्यामुळे टाकलेत. इकडं आपला पसारा सगळा लाटायचा पडलेला. तर आता मी सकाळचे पण दाखवते तुम्हाला लाटलेले. एकच मिनटं लाईट टाकते. बघा किती छान आहेत मस्त. आणि बेडवरच टाकलेत, कारण खाली अचानक कोणी बसलं तर प्रॉब्लेम नको, त्याच्यामुळं मस्त अडकले. तर बघा किती छान मस्त पापड झालेत. तर आपल्या मोबाईल एवढा क्लिअरिटी नाही, त्याच्यामुळे एवढं क्लिअर काही दिसत नाही. तर चला तर मग आता राहिलेले तेवढे 2 पापड आहेत ना, तेवढे 2 पापड मी पटकन लाटून घेते आणि मोकळी होते बाई. एकदाची लय कंटाळा आल्यानं झाले मला तर. आणि तर कसं म्हणजे एकमेकीला सोबत असलं तर मग माणूस गप्पा मारती करीत लाटतं. आणि एवढं गरम तर ना अक्षरशः ते फॅन पण नाही लावायला जमत ना, त्याच्यामुळे तर मी थोडंसं लावलं आहे बरं का, स्लोली लावला आहे एकदम. भरपूर काम आहे माझा. तर चला
आता बघू घेऊ लाटू पापड. आणि ना माझं एवढं दिवसापासून चालले अक्षरशः अख्खा उन्हाळा गेला बरं का, इकडं फिर तिकडं फिरण्यातच गेला माझा उन्हाळा. आणि आता पावसाळ्याच्या तोंडी लागले मी पापड लाटायला. तर चला ठीक आहे बाबा, लाटलेत ना कधी का आहे ना पावसाळा बिवसाळा येऊ. आणि पहिल्यांदाच ट्राय केले तर एवढे छान जमते ना, हे मला अजिबात वाटलं नाही बरं का, कारण मी कधी केलेलंच नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अनुभवच नाही. मी म्हणजे मम्मी नाही तर ताई, माझी सासूबाई हेच करून द्यायच्या मला. म्हणजे मी लाटायचे पापड, पण असं पीठ वगैरे काही मी मळलं नव्हतं आत्तापर्यंत, फक्त मी लाटायचे, पण सासूबाई पीठ मळायच्या. तर चला तर आता माझा नट्टापट्टा झालेला आहे, मेकअप बिकअप वगैरे. तर आता मी चालले शिवांशकडे, कारण की तुम्हाला तर मगाच मला त्याची तब्येत डाऊन होती. तर म्हटलं चला, कारण माझं पण अजून भरपूर काम राहिलेलं आहे, पण मला एकदा त्याच्याकडून चक्कर मारून यावं, त्यानंतर मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू. आता जवळपास 6 वाजलेत, अजून भरपूर काम येते. दुपारची स्वयंपाकाचे भांडे बिंडे काय ते चालूच राहते, झोपेपर्यंत भांडे घासायचं काम चालूच असते. तर चला, नंतर भेटू मग आपण. बाय बाय.